अवघ्या काही दिवसांवर बीएमसी निवडणूक येऊन ठेपली आहे। अशामध्येच यंदा महापौर शिवसेनेचाच होणार असा दावा शिंदेंच्या शिवसेनेकडून करण्यात आलाय। मातोश्री परिसरामध्ये शिंदेंच्या शिवसेनेनं बॅनरबाजी केली आहे आणि या बॅनरबाजीमध्ये दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी हे बॅनर लावण्यात आले आणि या बॅनरवरून आता राजकीय वातावरण तापण्याची देखील शक्यता आहे। दिवाळीला सुरुवात होणार आहे आणि दिवाळी म्हटलं की प्रत्येक राजकीय पक्षाकडून बॅनरबाजी मोठ्या प्रमाणावर करण्यात येत असते। अशीच बॅनरबाजी आता आपल्याला पाहायला मिळणार आहे बँड्रा परिसरामध्ये। बँड्रा येथील कलानगर येथील मातोश्री परिसराजवळ जर आपण पाहिलं तर शिवसेनेकडून बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। या बॅनरवरती दीपावलीच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत, त्यासोबतच लिहिले लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघो ही निशा, घेऊन येवो नवी उमेद नवी आशा, सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा। कुणाल सरमळकर जे विभाग प्रमुख आहेत शिवसेनेचे, त्यांच्याकडून हा बॅनर जो आहे तो लावण्यात आलेला आहे। तसंच जर आपण त्याच्या बाजूलाच पाहिलं तर यंदा महापौर शिवसेनेचाच असा दावा या बॅनरच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे। हे जे वक्तव्य आहे त्याच्याच बाजूला जर आपण पाहिलं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो आहे आणि या वक्तव्याच्या दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर महानगरपालिकेचे चित्र आपल्याला पाहायला मिळते। खरं तर आता महानगरपालिकेच्या निवडणुका ह्या काही दिवसांवरती येऊन ठेपलेल्या आहेत, त्या अनुषंगाने चर्चा सुरू आहे की महापौर नेमका कोणत्या पक्षाचा असेल। तर ज्याप्रमाणे बॅनर लावण्यात आलेले आहे त्याप्रमाणे शिवसेनेकडून जसा दावा करण्यात आलेला आहे की यंदा महापौर शिवसेनेचाच, तसं खरंच यंदाच्या निवडणुकांमध्ये महापौर हा शिवसेनेचाच बसणार की एकंदरीत महायुतीचा बसणार हे पाहणं नक्कीच महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भट्ट सह स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत, बँड्रा। बुलेटिनमध्ये स्वागत। एक मोठी बातमी, अभिनेता सलमान खानचे वडील सलीम खान राज ठाकरे यांच्या भेटीला गेलेले आहेत। यावेळी गॅलरीमध्ये राज ठाकरे, शर्मिला ठाकरे आणि सलीम खान यांच्यात गप्पा रंगल्याचं बघायला मिळालं। सलीम खान राज ठाकरेंच्या भेटीला गेलेले आहेत, शिवतीर्थवर ते आलेले आहेत। सलमान खानचे वडील सलीम खान शिवतीर्थावर आलेत। सलीम खान आणि राज ठाकरे यांच्या भेटीचं कारण मात्र अजून समोर आलेलं नाही, पण खिडकीमध्ये शर्मिला ठाकरे, राज ठाकरे आणि सलीम खान हे तिघं एकत्र खिडकीमध्ये गॅलरीमध्ये बघायला मिळाले। गप्पा मारत असलेले हे तिघं बघायला मिळाले। नेमकं ते कशासाठी भेटायला आलेत हे अजून कळू शकलेलं नाही। आमचे प्रतिनिधी सुमित यांच्याशी आपण अधिक बोलूया। सुमित, काय अधिक माहिती? सलीम खान आणि राज ठाकरे यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत। बऱ्याचदा भर सभेमध्ये देखील राज ठाकरे यांच्याकडून सलीम खान यांच्या संदर्भातली वक्तव्य आपण ऐकलेली आहेत, किंवा सलमान खान पेक्षा सलीम खान यांच्याशी आपली अधिक मैत्री आहे। जरी वयामध्ये आपल्या अंतर असलं तरी आपण त्यांच्याशी फार जवळीक आहोत, त्यांच्या जवळ आहोत। त्यांचं आणि आमचं कायम भेटणं होत असतं, बोलणं होत असतं, जेवणासाठी पण आपण एकत्र येत असतो असं कायम राज ठाकरे सांगताना पाहायला मिळालेले होते या आत देखील। आणि तोच जिव्हाळ्याचा संबंध आहे, तेच सगळे संबंध असल्यामुळे सलीम खान आज राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी बऱ्याच कालावधीनंतर त्यांच्या निवासस्थानी आलेत आणि शिवतीर्थ निवासस्थानी ते कदाचित पहिल्यांदाच आलेत, म्हणूनच त्यांना सगळं घर राज ठाकरे यांनी स्वतः दाखवलं। कारण आता शिवतीर्थवर ते राहायला आलेत, गेले काही वर्ष झाले आणि ह्या घराचं सगळं कुठे नेमकं काय, कसं घर आपण बनवलंय, कसं आपलं घर आहे हे ते दाखवत होते। आणि त्याच दरम्यान गॅलरीमध्ये राज ठाकरे, सलीम खान आणि त्यांच्या घरातले सदस्य चर्चा करताना देखील पाहायला मिळाले। भेटीचे कारण जरी अद्याप कळू शकलेलं नसलं तरी त्यांचे जिव्हाळ्याचे आणि पारिवारिक संबंध असल्यामुळे सलीम खान राज ठाकरेंच्या निवासस्थानी आले त्याची शक्यता आहे। नक्की धन्यवाद माहिती दिल्याबद्दल।